हॅलो नमस्कार. तर आज आहे संडे आणि संडे म्हणलं की फंडे असं काय नाही. आता श्रावण चालू आहे सध्या, फंडे बिंडे काय नाही. तर आज भावाचा उपवास आहे आणि उद्या पंचमी आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असते. कुठल्या ठिकाणी करतात काय मला माहिती नाही, पण आमच्या इकडं करतात. मी लातूरची आहे आणि तिकडं भावाचा उपवास करतात आणि मी लहानपणापासून करते बरं. दुसरे कुठलेच उपवास मी केले नाही लहानपणी. पार लग्नापर्यंत मी कुठलाच उपवास करत नव्हते. फक्त भावाचा उपवास मात्र नियमानं करत होते. रोज भांडणं करत होते त्याच्यासोबत, पण उपवास मात्र नियमानं करायचे दरवर्षी. आणि दुसरे उपवास कसं करायचे, मी सकाळी चहा बिस्किट खायचा आणि दिवसभर आईसोबत शाबू खायचा, असा उपवास करत होते. कारण शाबू मला खूप आवडायचा लहानपणी, आता पण आवडतो, पण असं तेवढं पण आवर्जून खाण्यात येत नाही. पहिलं कसं खास शाबूसाठीच उपवास करायचा असं होतं माझं. भरपूर लोकांचं असं लहानपणी सगळ्यांना शाबू आवडायचा, त्याच्यामुळं शाबू खाण्यासाठी खास करून खूप जण उपवास करत होते. आणि मी तसंच करायचे, सकाळी चहा बिस्किट खायचं आणि दिवसभर उपवास करायचं. दिवसभर जेवायचं तर अजिबातच नाही कसलंच, फक्त शाबूवर दिवस काढायचा. आणि सकाळी तर चहा बिस्किट नियमानं लागतच होतं मला, कारण त्याच्याशिवाय माझा दिवसच निघत नव्हता. आणि आता पण तसंच आहे. तर आज केलाय उपवास मी, भावाचा उपवास असल्यामुळं. आणि शाबू पण भिजत घातला होता, सकाळीच घातला होता शाबू भिजत. तर आता भिजलाय, आता वडे करून घेते. पहिला शाबू भिजू घातला होता, त्याच्यात भगोन्यात भिजू घातला होता, त्यात मळता येत नाही ना म्हणून ह्याच्यात टाकले. चांगला मस्त भिजलाय शाबू, एकदम मऊ मऊ झालाय. ह्याला पहिलं बारीक म्हणजे असं थोडंसं पीठ करून घेतल्यासारखं घेते, नाही तर मग शाबूचं असं गोल गोल शाबू राहिला की ते तेलात न उडतंय. मग ह्याला पहिलं मळून घेतलं. थोडं थोडं फुटलं ना ह्याच्यातलं अशा प्रकारे, तर उडत नाही तेलातून, नाही तर उडतंय मग अंगावर. खूप लोक मिक्सर मधून पण काढतात, पण मी नाही काढत मिक्सर, का तर हे चांगलं भिजलंय शाबू माझा, त्याच्यामुळे मग मिक्सर मधून काढायची गरज नाही. होते एकदम पीठ, म्हणजे असं थोडंसं फुटल्यासारखं होते व्यवस्थित हे असंच मळल्यावर, त्याच्यामुळे मिक्सर मधून काढत बसत नाही आता मी. अजून ते मिक्सर घाण करत बसा, परत त्याला धुवत बसा. शाबू त्या मिक्सर मध्ये चिकटणार, निघत नाही लवकर, कुठानच आहे की. त्याच्यापेक्षा थोडं अशी मेहनत घेतलेली बरी ना. झालं, डन. आज उपवास आहे ना, त्याच्यामुळे मी कामाला पण गेले नाही. कसं असते बघा, मनावरचं काम असलं ना की असंच असतंय. रोज कशानं कुठल्या ना कुठल्या कारणानं माणूस सुट्टी करते. आता मी एका महिन्यामध्ये लातूरला गेले होते पाठीमागं, त्याच्यामुळे सुट्टी नुसत्या भरपूर सुट्ट्यांना. हे पावसामुळे पण व्हायले ना, पाऊस पण कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळं मग आरामच चालू आहे माझा. महिन्यात फक्त 2 दिवस गेले हो महिन्यात. काल गेले होते, काल 15 ऑगस्ट होता, तो पण मी व्हिडिओ बनवला, टाकते मी. आणि काल गेले, त्याच्यानंतर मग आज उपवास आहे म्हणून राहिले अजून घरी. आणि पाऊस पण चालू आहे ना, पुण्यामध्ये पावसाचं वातावरण कसं असते माहित नाही का. हे बघा, हे अशा पद्धतीने झालंय, त्याच्यामुळे आता हे उडत बिडत नाही, व्यवस्थित झालं एकदम. हे जर मिक्सर मध्ये टाकले असते ना, असं चिटकून बसलं असतं, निघालच नसते मिक्सर मधून, त्याच्यामुळं मग असंच मळले जरा. आता बटाटे सोलून ह्याच्यातच टाकते, परत मिक्स करता येते लगेच. मोबाईल ठेवायला जागा नव्हती, ते साखरेचा डब्बा ठेवले आणि त्याच्यावर मोबाईल ठेवले. जुगाड कुछ तो करना पडेगा ना. सगळे बटाटे पण सोलून घेतले. आता मिरची आणि शेंगदाणे वाटून घेते. शेंगदाणे आणि मिरची एकत्र करून घेतले. मी एकत्रच वाटते, हे वेगवेगळं नाही. हे एकत्र वाटलं ना, थोडंसं शेंगदाणे असे मोठे मोठे राहते. आणि जर वेगवेगळं वाटलं ना शेंगदाणे, तर ते शेंगदाण्याचं पूर्ण बारीक कूट होते, त्याच्यामुळे मला नाही आवडत, ते पावडरच होते. मग ते असं जर थोडे थोडे राहिले ना असे अख्खे अख्खे, तर छान लागतात खायला. मध्ये ते पूर्ण पीठ झाल्यासारखं मला अजिबात नाही आवडत ते, म्हणून मग मी असंच टाकते. ते मिरची आणि शेंगदाणे एकत्र वाटते आणि तेच टाकते. आता हे मस्त एकजीव करून मळून घेते. मला साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा ना वडे करायचं सोपं वाटते, माहिती का. काय शाबू भिजवलेला असते, भिजवलेलं तर असतेच खिचडीसाठी, पण फक्त बटाटे पण उकडायला लागतेच. आणि काय शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची हे करून टाकलं, एकजीव करून मळून घेतलं सगळं, झालं. म्हणजे शाबूला काय ते फोडणी द्या आणि ते म्हणजे नाही आवडत, कटाळा येते ते करायचा. तर बघा, हे पूर्ण मळून घेतलंय मी, सगळं मिश्रण एकत्र झालंय.
कुठंच असं वेगळं वेगळं राहिलं नाही, सगळं सगळं मिक्स करून घेतलंय. आता ह्याचे पटापट वडे बनवते मस्तपैकी. आता फक्त माझ्या पुरते बनवणार आहे, बाकी त्यांनी आल्यावर त्यांना गरम गरम करून देते. सगळेच नाही बनवणार, छोटे छोटे वडे. अशा प्रकारे इकडे तेल गरम झालेलं आहे आपलं आणि इकडे वडे पण बनून रेडी आहेत. आता हे एक एक करून आतमध्ये सोडते, म्हणजे ते तळतील व्यवस्थितपणे. पहिलं थोडंसं टाकून बघते. झाले तयार. गॅस बारीक करून घेते बाबा. बघा, अजिबात अंगावर उडत नाहीये. नाहीतर ते शाबू जर मी मळले नसते ना तर ते फट अंगावर फुटून उडालं असतं. कारण पहिल्यांदा माझ्यासोबत असं झालं. जेव्हा मी पहिल्यांदा स्टार्ट केलते ना, असं तेलात शाबू म्हणजे असे वडे सोडले ना, काय फटाफट उडायला चालू झाले का नाही, अबा काही सुधरच ना गेलतं. म्हणून मग परत शिकले मळायला. त्याला नंतर कळालं मला. काही लोक काढतात मिक्सरमधून, पण तेवढं होत नाही आपल्याच्यानं. शाबू चांगला मस्त भिजू द्यायचा, जरा जास्त पाणी टाकायचं वाटल्यास. बघा कसे झालेत एकदम. आणि बारीक गॅसवर असं शिजवून घ्यायचं, म्हणजे आतमधून पण शिजते, नाही तर कच्चं राहते. बाकी तुम्हाला तर माहीतच असेल, तुम्ही बी करतच असाल की भारी भारी. तुम्ही तर माझ्यापेक्षा भारी करत असाल. मला तेवढं भारी येत नाही. आपलं जसं येते तसं करून खायचं काहीतरी, का तर खाणारे आपण एकटेच आहे. बघा असे झाले. दिसतंय का? तर अशा प्रकारे आपले वडे बनवून तयार आहेत. वडे कसे झालेत मला माहिती नाही, पण सजावट तर जमली आहे मला परफेक्ट. आता वडे टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. आणि मी दह्यासोबत वडे खाते म्हणून दही पण घेतलंय सोबत. काही लोक चटणीसोबत खातात, पण मला चटणी अजिबात आवडत नाही. मी आपलं दह्यासोबतच खाते. दिसायला कसे दिसतात सांगा? सजावट भारी आली का नाही? आता खायला बघू टेस्ट. दिसायला तर एवढे भारी झालेत, आता खायला कसे झालेत पहिला बघू. चांगला फुगलाय हा मस्त. हो गरम आहे, गरम वाफा निघाल्यात बघा मधून. बघा आतमधून पण चांगलं शिजलंय. असं कच्चं कच्चं कुठंच अजिबात कच्चं नाही, एकदम व्यवस्थित शिजलंय. आणि मी तर दह्यासोबतच खाते, चटणीसोबत अजिबात नाही आवडत मला. टेस्ट करून बघते आता कसं झालंय. पोळायला गरम आहे. एक नंबर झाले, एक नंबर. एकदम भारी झाले, परफेक्ट झाले, एकदम परफेक्ट. आणि टेस्ट पण खरंच खूप छान आहे. आता मी केले पण कौतुक करत नाही, पण खरंच छान झालंय. आता लाईक करा की व्हिडिओला, एवढं दाखवले की आता सगळं. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुढचे पण व्हिडिओ येतील तुम्हाला बघायला छान छान. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.